नातं, परंपरा आणि विश्वासाचं समाधान येते सोने खरेदीचं. चोख सोन्याच्या दागिन्यांची 4 दशकांची परंपरा. RJ ज्वेलर्स पलूस. वैविध्यपूर्ण डिझाईनचे सोने व चांदीचे अलंकार. RJ ज्वेलर्स पलूस. शुद्धतेला जोड आता होलमार्कची. सरकार मान्य होलमार्क सुवर्ण नामांकित पेढी. RJ ज्वेलर्स, नागोबा मंदिर जवळ, मेन रोड, पलूस. प्रोप्रायटर राजाराम नामदेव जाधव. संपर्क 98 60 22 47 27 आणि 90 21 41 64 62. नमस्कार, मी नूतन. आपण पाहताय पलूस न्यूज एक्सप्रेस. जाऊ साहित्यिकांच्या गावा या कार्यक्रमामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. जाऊ साहित्यिकांच्या गावा या कार्यक्रमामध्ये आज आपण आलो आहोत पलूस या ठिकाणी ज्येष्ठ कवी हरिभाऊ पुदाले यांच्याशी गप्पा मारण्यासाठी. सर, आपले या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत आहे. नमस्कार. नाना, आपलं बालपण कसं होतं हे ऐकायला आम्हाला नक्की आवडेल. मी ज्यावेळेला 7-8 वर्षाचा असताना आई वडिलांच्या बरोबर चिंचेच्या मळ्यातून पलूसमध्ये विठ्ठल मंदिरात हरिभजनासाठी येत होतो. एकादशी किंवा धार्मिक उत्सव त्या दिवशी मला आई वडील हरिकीर्तनाला घेऊन यायचे. त्यावेळेला जे संस्कार झाले ते आजपर्यंत माझ्या बुद्धिमत्तेला अतिशय पोषक ठरले. तदनंतर मी शाळेत असताना 8वीत ज्या वेळेला होतो त्यावेळेलापासून ज्ञानेश्वरी पारायणला मी सतत आज तागायत बसतोय. त्यामुळे अध्यात्मज्ञानाचा ओढा आणि अध्यात्माचं ज्ञान हे माझ्या जीवनामध्ये अतिशय उपयुक्त ठरलं. त्या अनुरोधानं मी कविता अनेक जवळजवळ 80% त्या अनुरोधानं कविता केलेल्या आहेत. लहानपण माझं संपूर्ण चिंचेच्या मळ्यात वनराईमध्ये किंवा निसर्गाच्या सान्निध्यात आई वडिलांच्या समवेत, मुलांच्या चुलत भाव वगैरे यांच्या समवेत आयुष्य माझं केलं. शैक्षणिक क्षेत्रात असताना सुद्धा मी ज्या वेळेला रानात होतो त्यावेळेला मला रानातल्या निसर्गाची आवड फार होती. आणि नंतर त्या निसर्गात मी माझी आई जे गीतं शिकवायची ते तुळशीची गाणी, काय तुळशी घालिता पाणी पाप पळे रानो राणे, अशा त्या आईच्या कविता म्या हृदयात संग्रहित केल्या आणि त्यामुळं काव्यस्फूर्त अतिशय उत्तम प्रकारची लाभली. आणि त्यानंतर मी शाळेत हळूहळू जाऊ लागलो. शाळेत जाताना सुद्धा माझी मराठीचा अभ्यास जास्त होता. मराठी विषय जास्तीत जास्त आध्यात्मिक कथा, कथन वाचणे, कीर्तन ऐकणे वगैरे हे सगळं या बाजूला जास्त माझा बौद्धिक ओढा होता. आणि त्या दृष्टीनं मला शब्दाचं जे भांडार, आध्यात्मिक ज्ञान माझ्या डोक्यात भरलं, त्यामुळं मला कवितेचं स्फूर्ती जास्त प्राप्त झाली. आणि बालपण त्यावेळेला अतिशय हालाकीत गेलं. म्हणजे मनाची श्रीमंत होती. खाया पियाला दूध, दुभतं, शेंगा वगैरे हर्बल पदार्थ, रानातली मेवा मिठाई ते सगळं खायला भरपूर होतं. आणि त्यानंतर शरीर संपुष्टी त्यावेळेला बरोबर 11वीपर्यंत अतिशय उत्कृष्ट माझी शरीर संपत्ता प्राप्त झाली मला. आणि त्याचा उपयोग आज सुद्धा होतो आहे. आणि नंतर मी 11वीला असताना चिंचेच्या मळ्यात ते हायस्कूलमध्ये येस्तोवर आमच्या 8वीपर्यंत पायात चप्पल नव्हतं इतके. आणि शर्ट कसा असायचा, एकच धुयाचा. चड्डीला माझी आई ठिगळं लावून चड्डी घालायची, जा म्हणायची. त्यावेळेला मनाची श्रीमंती होती, पण फक्त आर्थिक टंचाई फार होती. 1 रुपया नाणं म्हणजे अतिशय मोठं महत्त्वाचं वाटायचं. आणि त्यावेळेला असं आयुष्य लहानपणाचं काढलं. लहानपणाच्या ह्याच्यामध्ये आध्यात्मिक ओढा आई वडिलांच्या कृपेनं मला लाभला. त्या दृष्टीनं मी आज एक कविता केली, वाचून नव्हतो मी. काय ठेविले पाऊल मी या मातीत जेव्हा, ठेविले पाऊल मी या मातीत जेव्हा, गुणमाय पित्यांचे रुजलेच तेव्हा, जन्मकुंडली भाग्यवंत माझी, नाही कळले शब्दात रंगलो केव्हा, नाही कळले शब्दात रंगलो केव्हा.
वाळे पैंजण ऋणझुणताच चरणी, बोल मातेचे अजूनही कानी, म्हणे सावळा ग बाळकृष्ण आला, घेई कडेवरी चुंबुनिया गाला. नंदाश्रम नंदराजा सम पिताश्री माझे, हात्या धरविते बासरी पावा, ठेविले पाऊल मिया मातीत जेव्हा, गुण बाय पित्यांचे रुजलेच तेव्हा. बालपणीच्या ता सुरम्य कथा, हरवून गेल्या जीवनी व्यथा, वैष्णव मंदिरी हरी कीर्तनी, जीवन गाथा गेली रंगुनी. मराठी माती ज्ञानाई माझी, हृदयी प्रकाश हा नित्य नवा, हृदयी प्रकाश नित्य नवा. आषाढी कार्तिके वारी पंढरीची, नित्य नेहमी माय पित्यांची, थोर महाराष्ट्रा परंपरा महाराष्ट्रा मातेची, भावभक्ती ज्ञान तुकयांची. टाळ मृदुंगी जय घोषाने, बोल अभंगी घुमवावा, ठेविले पाऊल मी या मातीत जेव्हा, गुण बाय पित्याचे रुजलेच तेव्हा. या पंचत्वाच्या विश्व मंदिरात ओंकाराचा ध्वनी, ओंकार ध्वनीचा मोर पिसारा, हृदयातून जे शब्द ओंकारले, शब्द सारे गुरुदेव भेटले. जन्म व्हावा पुन्हा एकदा, सहवास मराठीचा भोगावा, ठेविले पाऊल मी या मातीत जेव्हा, गुण माय पित्यांचे रुजलेच केव्हा, गुण माय पित्यांचे रुजलेच केव्हा. नाना, आपलं बालपण तर निसर्गरम्य अशा वातावरणात गेलं, तर आपला शैक्षणिक प्रवास कसा होता? माझं इयत्ता पहिली मी इथं महादेवाच्या देवळामध्ये शिक्षण झालं. त्यावेळेला साळुंखे गुरुजी होते धनगावचे. आणि नंतर दुसरी मराठी शाळा, जिल्हा परिषद मराठी शाळा दुसरीत गेलो. दुसरीत गेल्यानंतर 7वी पर्यंत माझं तिथं शिक्षण झालं. 7वीत आम्हाला मराठीचे गुरुजी कदम सर, बी टी कदम म्हणून होते, आणि मोकामुलानी वगैरे असे शिक्षक अतिशय सुंदर, अगदी स्वतःच्या जबाबदारीवर त्याने अतिशय उत्कृष्ट मराठीचं मला ज्ञान दिलं. आणि नंतर 7वीमध्ये असा आयुष्याचा प्रवास झाला की शैक्षणिक चिखल पाण्यातनं काट्या कोट्याची वाट तुडवीत याचं, पावसा पाण्याचं, आणि अतिशय हालाकीची परिस्थिती होती. पायात चप्पल नसायचं आणि अंगावर कपडे तुटकेत. आम्ही पोत्याचे ठेके घेऊन असं ते पावसात पांघरून घेऊन यायचं. असा हा प्रवास आमचा 7वीपर्यंत उत्कृष्ट केला. आणि 7वीत मला 7वीच्या 84% मार्क पडले. नंतर आम्ही 8वीला हायस्कूलला घेतलो. त्यावेळेला आम्हाला इंग्रजी सुरू झाला. 8वीत इंग्रजी त्यावेळेला. मग 8वी 9वी 10वी असा आमचा काळ की आम्हाला खेळाचा नाद जास्त. कबड्डी, आसुरा, आट्यापाट्या एवढे 2 खेळ मला फार आवडायचे. त्या दृष्टीनं आम्ही 8वी अ ते 11वी अ पर्यंत कधी पहिला नंबर सोडला नव्हता. त्यावेळेला आम्हाला शिक्षक असे होते की सगळ्या क्षेत्रातले ज्ञानातले ज्ञान देणारे शिक्षक होते. व्यायामशाळेचं वगैरे. आणि नंतर आम्हाला एक जी कुलकर्णी म्हणून होतं. त्यांनी आम्हाला मराठी इतकं उत्कृष्ट शिकवलं की निबंध मी न अभ्यास करता निबंधाची तयारी करून आयत्या वेळेला निबंध उत्कृष्टपणे तयार करतो. जसं ड्रॉइंग माझं टेक्निकल होतं, मशीन ड्रॉइंग होतं. पुन्हा मेकॅनिकल वगैरे सगळी टेक्निकलचं साईड मी 11वीपर्यंत शिकलो. 11वी त्यावेळेला शिक्षकांचे होते. टोंपे सर आम्हाला होते. टोंपे सर होते, नार्वेकर सर होते, अभ्यंकर सर म्हणून वयस्कर होते, जीजू कुलकर्णी सर होते, आणि धारवाडकर सर म्हणून एक इंग्रजीला शिक्षक होते. त्यांनी आम्हाला इतकं इंग्रजीच्या तडखरकरांचे 3 भाषांतर पाठ मला इतकं उत्कृष्ट वटवून घेतलं आमच्याकडं. आणि ते जे कविता जे टेक्स्टमधले पाठांतर होत नसलं अंगावर एक वेताची हातावर छडी मारणार, त्यांच्या फाईलमध्ये छडी असणार, तरी आम्हाला शिक्षकांनी मारलेला अजिबात राग येत नव्हता. आणि एकदा धारवाडकर सर आजारी पडले होते, तर त्यांच्या घरात आम्ही ते विलासकृष्ण लोंढे आणि मी सरांनी भात शिजवून द्यायचा. त्यांची भांडी वगैरे धुवून त्यांची सेवा केली. बरं वाटल्यानंतर त्यांना आम्ही शाळेत येऊ दिलं. एक 7-8 दिवस धारवाडकर सर वर्गात आले नव्हते. मग असे आमचे शिक्षक इतके प्रेमळ होते की त्यावेळेला आम्हाला स्वतःच्या मुलाप्रमाणे वागवून देत होते. आणि कोणाविषयी सुद्धा त्यांनी
वैरभाव केला नाही किंवा दुजापणा केला नाही, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अतिशय ज्ञान दिलं. त्यावेळेला जिजू कुलकर्णी सांगितले, जिजू कुलकर्णी आम्हाला मराठी होते, तर शार्दूल क्रीडित, भुजंग प्रयात वगैरे ही वृत्त अतिशय आमच्याकडं उत्कृष्ट वटवून घेतली. आणि माझा एकदा निबंध लिहिलेला बघून तिने सांगितले की हरिभाऊ तू निश्चित मराठीमध्ये चांगलं यश. तर मी 11वी SSCला टेक्निकल पास झालो. मार्क काय जास्त नव्हती, फक्त 65% मार्क होती. मग मी विलिंग्डनला ॲडमिशन घेतलं, विलिंग्डन कॉलेजला ॲडमिशन घेतल्यानंतर तिथं मी 1 वर्ष केलो. अभ्यास करून आपलं शिक्षण घेतलं. गांधी बोर्डिंगला राहिलो. 95 रुपये भरून आमच्या भावानं भरलं. आणि नंतर मग मला अभ्यास पेला नाही, कारण इथनं शिळे भाकरी यायचे. आमचे भावाची बायको जेवण डबा द्यायची जेवणवाल्याजवळ. मग ती काय वेळेला मिठाईचं कालवण, काय वेळेला खराब व्हायचं. मग आम्ही ते शिळं पाकं कसं तरी खाऊन दिवस काढलं वर्षभर. पहिल्या वर्षी मी PD सायन्सला झालो नापास झाल्यानंतर मी शिक्षणाचा नादच सोडला. नाद सोडल्यानंतर मग पुन्हा भावना झाली 1 महिन्यानं की विलिंग्डन कॉलेजला परत गेलो. तारे प्रिन्सिपल होते त्यावेळेला. सर म्हटलं तुम्हाला नम्र विनंती आहे की मला पुन्हा PD सायन्स पास व्हायचं आहे, मला लेट फी भरून सुद्धा प्रवेश मिळाला पाहिजे. काय हरकत नाही म्हणते. उदाहरणी तुम्ही फक्त 65 रुपये भरा फी. आणि भरल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की तुमच्या रामानगर कॉलेजला मी बैठक व्यवस्था करतो परीक्षेची. मग त्यानंतर मी अभ्यास चालू केला. माझे 2च विषय राहिले होते, गणित आणि फिजिक्स. 2 विषय राहिले होते PD सायन्सचे. म्हणून त्या अभ्यास करून हे तर परीक्षेला बसलो. परीक्षा दिली. परीक्षेचा दिल्यानंतर निकाल लागल्यानंतर निकाल पेपर आला. मी पहिल्यांदा म्हणलं फर्स्ट क्लासमध्ये काय येणार नाही, सेकंडमध्ये नाही, आणि थर्ड क्लासमध्ये बघितलं. शेवट माझा नंबर 20,472. मी पास झालो. आलो उड्या मारत आनंदानं. मग पुन्हा आर्थिक परिस्थिती बेकार, दुष्काळ परिस्थिती पडल्यानंतर आम्ही इथं रामानगर कॉलेजला ॲडमिशन घेतलं. मग तिथे FY BAला असताना आमचा मराठी सगळे विषय होते, 6 विषय घेऊन मराठी सहित. मग त्यावेळेला माझी कविता 1972-73ला आली की उपासना अंकामध्ये छापून आली की रूपसुंदरी मदन मंजरी करी आनंदाची बरसात, मनी फुलवी अखंड तेजवी प्रेमाची फुलवात, सौजन्य तुझे गे पदराडून मेनके परिभासते, मुखकमलावरी विलसते चैतन्य यौवन हासते, पदर तुझा डोईवरती सदा तुझ्या घरंदाजचा ठेवा, हासणे वागणे चालणे करती सदा वाईटाचा हेवा. त्यावेळेला कॉलेजमध्ये डोक्यावर पदर घेऊन येणाऱ्या बऱ्याच पोरी होत्या. मग पोरीडी छापून कविता आल्यानं मुलींनी माझ्याबरोबर गराडा गाठला. म्हटली भाऊ, त्यावेळेला म्हणायचे भाऊ तुम्ही कोणाविषयी कविता केली या? तर म्हणलं आपल्या महाराष्ट्राची मुलगी आहे, महाराष्ट्रात जन्मली मुलगी, महाराष्ट्रीयन मुलगी आहे. आपला अभिमान आहे मला की महाराष्ट्रातल्या जन्म घेतलेल्या मुलींनी, मराठीच्या मुलींना असा वेश केला पाहिजे. मग मुली बी खुश झाल्या बरं का. नंतर मग पुन्हा मग BAला मी FY BAला पास झालो, SYला पास झालो. आणि TYला गेल्यावर इंग्लिश पेशंट घेतले. लोक मग शिक्षक म्हणले तुम्ही मराठीत प्राधान्य चांगलं मिळवलं आणि इंग्रजी कशाला घेतलं. मग PG पाटील JP पाटील आम्हाला इंग्लिश शिक्षक होते. सर म्हटलं तुमचं आम्हाला काही इंग्रजी काय समजा, इतकं फास्ट बोलताय म्हणलं इंग्रजी. मग असं ते म्हणले तू लक्ष दे येतंय म्हणले. मग कसं तरी वर्ष ढकललं आणि मी BA इंग्लिश स्पेशलला नापास झालो. क्रिटिसिझम आणि सर्वे ऑफ इंग्लिश लिटरेचर हे 2 विषय माझे राहिल्यानंतर आमचा ते BM चोपडे सर होते. चोपडे सर म्हणले अरे पुदाने म्हणला तू नापास झालास मला समजलं. तर चोपडे सर म्हणले तू परत बस, तुझी बुद्धिमत्ता चांगली आहे, तुला इंग्रजी चांगली येते, तुझा दुर्लक्ष झालेला सर, दुष्काळ पडलाय वगैरे सगळं मान्य आहे आम्हाला, तर तू परत बस. मग सरांनी त्यावेळेला मला कधी ओळखलं की मी ज्यावेळेला दुष्काळी कामं आमनापूर बुर्ली रस्त्यावर जात होता, आम्ही मित्रमंडळी
3 तास हजेरी लावायची, फुल हजेरी आम्हाला किती 30 रुपये हजेरी. मग त्यावेळेला मग अशी मग काहीतरी 200-250 रुपये मिळवले. मग नंतर दुष्काळ जवळजवळ 74-85 दुष्काळाची झळ झाली. मग आम्हाला 74 साला आम्हाला NSS तर्फे एक सावंत सर म्हणून होते, सावंत सरांनी आम्हाला NSS घेतल्याबरोबर आले हरिपोदाने म्हटल्या की असं आहे तुझ्याकडं म्हणले हे जे खेळाचे सर्टिफिकेट आहे, NC सर्टिफिकेट आहे, B सर्टिफिकेट आहे, C सर्टिफिकेट आहे, अनेक सर्टिफिकेट आहे. असंच तुला म्हटलं कोल्हापूरला नेतो. मग सर कोल्हापूरला नेल्यानंतर मला तिथं ते ह्याला PSIला सिलेक्ट केले की सर्टिफिकेट बघितल्यानंतर. मग ती सावंत सरांनी काय माहिती आहे पैसे, सावंत सर म्हणजे थोडे हेच होते हो, त्यांना बी त्यांना काय म्हणजे अज्ञानच ठेवलं होतं त्या साहेबांनी. तर त्या साहेबांनी PSIचा जिथं परीक्षा माझी घेतली तिथं जागेवर म्हटले तुम्ही सिलेक्ट होत आहे म्हटले, जागेवर 15,000 रुपये पाहिजेत. मग आमच्या दादाने विचारला, अरे भाऊ म्हणला आपल्या जमिनीला 10,000 रुपयाला कोणी विचारण, 15,000 कुठला आणायचे. मग त्यावेळेला मी सर नाद सोडला. नंतर यांनी विलिंग्टनला NCC कॉलेज असताना मी NCCचं C सर्टिफिकेट पास झालो. पास झाल्यानंतर मला त्या कमिशनरनं सांगितलं की तुम्ही 13 पोरं 250 पोरापैकी NCCतले 13 पोरं डायरेक्ट कमिशनसाठी निवडून जात आहे तुम्हाला 4 महिन्यात हे 4 दिवसात आम्हाला 8 दिवसात 15 दिवसात कळवा की फक्त 600 रुपये घेण्याचं डायरेक्ट तुमचं ॲडमिशन कोल्हापूर सेक्शनला. मग तेही जमलं नाही. असं आहे त्यावेळेला 600 रुपये मिळवायचे म्हणजे अवघड होतं दुष्काळासाठी. मग अशा तऱ्हेने माझा शैक्षणिक प्रवास झाला. तुमचं शिक्षण इतकं चांगलं असताना तरी देखील तुम्हाला नोकरी मिळाली नाही, तर मग शिक्षणानंतर तुम्ही काय केले किंवा कोणत्या व्यवसायामध्ये उतरलात? नंतर 1976 साली मी 2-3 वर्षे इकडे तिकडे गेली. रानातली काम, आमचे थोरले बंधू आजारी असायचे नाही, मी रानातली कामं सगळे मला करावी लागायची. मग 76 साली ऊस केला. अर्ध्या एकरात माझ्या स्वतःच्या जीवावर 42 टन ऊस निघाला. रानं विसावलेली, खतं भरपूर साठलेली. मग दादा आमचे घरात झोपूनच असायचे थोरले बंधू. मग मी 46 टन ऊस काढलं, 42 काढलेलं लोकांनी आश्चर्य केलं. माझी त्यावेळेला कारखान्याची मुलाखत घ्यायला आली, चांगली कारखाना. तिथलं कुणीतरी सांगितलं 42 टन ऊस निघाला, 10 फूट ऊस लांबीचा. मग अशा तऱ्हेनं मी पुन्हा 76 झाले. 76 नंतर मला गिरणीचं प्रकरण मंजूर झालं. मी कसं बँक ऑफ महाराष्ट्र भोसले साहेब होते सोलापूरचे. साहेब म्हटलं असं प्रकरण करायचं आहे, तर मग करूया की म्हटले या तयारीत या म्हटले फॉर्म वगैरे घेऊन. मग त्याच्या अगोदर काय केलं पूर्वतरी कलेक्टर ऑफिसरचंही केलं. तर ते सावंत साहेबच तेच काय म्हटले, अरे भाऊ त्याला ते प्रकरण मंजूर करायचं आहे नव्हता, सांगलीत जाऊ म्हटले. मी येतो तिथे कलेक्टर ऑफिसमध्ये. तर सावंत साहेब तासगावमध्ये थांबलेले. मग सावंत मी सगळं फॉर्म वगैरे घेऊन गेलो. मेन कलेक्टर ऑफिसमध्ये असिस्टंट कलेक्टर होता त्याच्याकडे गेलो. साहेब म्हटलं मला गिरणीचं प्रकरण मंजूर करायचं आहे, तर मला 7,500-8 हजार रुपये कर्ज पाहिजे. आणि नंतर म्हटलं सावंत साहेबांनी मला लावून दिलेले सुशिक्षित बेकार योजनेखाली मला कर्ज पाहिजे. म्हटलं सांगायचं कावा म्हटले आणा फॉर्म. तिने सगळे शिफारस करून गेले. बँक कुठली म्हटले बँक ऑफ महाराष्ट्र किर्लोस्करवाडी. मग त्यांनी दिल्याबरोबर आलो. दुसऱ्या दिवशी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर भोसले साहेबांनी सांगितलं की मला अरे भाऊ 15 पुदायले म्हटला 1,500 रुपये फक्त भरा. मग 1,500 रुपये अजिबात नव्हतं माझ्याकडं. तर आमच्या आमनापूरच्या भाऊजीने मला पैसे दिले. आबांनी 600 रुपये दिलं. ते 1,500 रुपये बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये भरलून 76 साली सगळं प्रकरण मंजूर झाल्यानंतर ते मी सगळे रक्कम काढून 4,500 रुपयामध्ये गिरणीचं साहित्य इथून पडलं. आणि सांगलीतनं 35 रुपयाला फक्त भाडं पडलं त्याचं मला. अशा तऱ्हेनं गिरणीच्या धंद्यात मी गुरपटलो. त्यानंतर माझी गिरणी माझी भरभर चाले. पट्टा विठ्ठल बोले, काव्य छंदी माळतो मी, शब्द मराठी मोगरी फुले. अशा कविता सुचत गेल्या. आणि त्याबरोबर अध्यात्मज्ञानाचा ओढा. आणि त्यामुळं मी आत्तापर्यंत व्यवस्थित प्रकृतीने देवाने दिलाय. ईश्वरावर मारुतीवर माझी भक्ती आहे, विठ्ठला पांडुरंगावर भक्ती आहे.
त्यामुळं आत्तापर्यंत मी शरीर संपदेनं सुदृढ आहे, बुद्धिमत्तेनं सुदृढ आहे. नाना, तुम्ही गिरणीच्या पट्ट्यासोबत कवितेचे सूर आळवले, तर खऱ्या अर्थाने कविता लेखनाला कधी सुरुवात झाली? ज्या वेळेला मी कॉलेजला रामनगर एसी कॉलेज रामनगरला होतो, त्यावेळेला 1972-73चा काळ होता, म्हणजे दुष्काळाचाच काळ होता. आणि त्यावेळेला मला काव्यस्फूर्ती काही मुलींच्याकडून संपादन करावी लागली. आणि त्यांच्या मुलींच्या डोक्यावरचा पदर पाहून मी महाराष्ट्राची संस्कृती आपल्या श्रेष्ठ किती आहे याच्यावर मला भाष्य सुचलं. आणि ते काव्य म्हणजे सॉनेट म्हणून, सुनीत म्हणून काव्य सुचलं. ते आता मगाशी सांगितलं तुम्हाला की रूपसुंदरी मदर मंजरी करी आनंदाची बरसात मनी फुलवी अखंड तेजवी प्रेमाची फुलवात पदर तुझा डोईवरती सदा तुझ्या घरंदाजाचा ठेवा हासणे वागणे चालणे करती सदा वाईटाचा हेवा. अशा पद्धतीची कविता त्यावेळेला माझी कवितेची सुरुवात झाली. कारण कुठलीही कविता लिहिताना एखाद्या तरुण मुलीचं, सौंदर्यवती स्त्रीचं निरीक्षण केल्यानंतर तिच्याविषयी आपल्या हृदयी सुविचारी भावना निर्माण झाल्यानंतर एक काव्य सुंदर निर्माण होतं, हे मला त्यावेळेला प्रचिती आली. आणि तेव्हापासून मला कवितेचा छंद मग हळूहळू कविता सुचू लागल्या. 1976 सालापासून जशी गिरण गाठली तसा जरा मध्ये खंड पडलं. मग गिरण गाठल्यापासून ते सुरुवातच झाली कवितेचा टाळा. कारण का पट्टा हा नेहमी असा विठ्ठल विठ्ठल लांब पट्टा असायचा, विठ्ठल विठ्ठल आवाज याचा, आणि मोटराचा आवाज भुई ओंकाराचा ध्वनी. त्याविषयी कविता केलेली संपूर्ण वाचून धावतो. गिरणी माझी 1982 साली कविता लिहिली आहे. गिरणी माझी भरभर चाले, गिरणी माझी भरभर चाले, पट्टा विठ्ठल विठ्ठल बोले, काव्य छंदी माळतो मी, शब्द मराठीची मोगरी फुले, शब्द मराठीची मोगरी फुले. सूर्यशक्ती सम मोटर माझी, सूर्यशक्ती सम मोटर माझी, सप्तस्वरांची मधुर बासरी, कुर्दाच्या या जात्यामधुनी ओंकाराचा ध्वनी अंतरी, कुर्दाच्या या जात्यामधुनी ओंकाराचा ध्वनी अंतरी. हृदयी फुलती शब्द अभंगासम, त्रिताल छंदी तन मन डुले, गिरणी माझी भरभर चाले, पट्टा विठ्ठल विठ्ठल बोले. गरीब मजूर अन शेतकरी मनी जाणही खरी तयाची, साचपणाचे ब्रीद माझे सेवा अन्न पूर्ण ब्रह्माची. सूक्ष्म कण धुळ्यातून पिठाच्या विराट रूप कृष्णाचे पाहिले, गिरणी माझी भरभर चाले, पट्टा विठ्ठल विठ्ठल बोले. क्षेत्र कोणतेही असो काम करा, प्रामाणिकपणा ब्रीद अंगीकारा, असुरी संपत्तीचा भरला डेरा, देशहितास्तव फोडा सारा. कर्जबाजारी भारत आपला पुन्हा इंडिया व्हायला नको, पट्ट्याच्या या आवाजातून प्रबोधन कानी घुमले, गिरणी माझी भरभर चाले, पट्टा विठ्ठल विठ्ठल बोले, पट्टा विठ्ठल विठ्ठल बोले. आणि एक दुसरी कविता आहे पक्षाचे जीवन. असाच होतो बसलो गिरणीत नजर लावून शून्यात, पिलू घरट्यातील ते चिमणीचे टपकन पडले पुढ्यात. नुकतेच पंख ते होते फुटले, अपूर्णतेने उडतही होते, मजर दही दया उपजता उचलून ठेविले घरट्याते. झरोक्यात तो घेळको घोळका चिमण्यांचा, चिवचिवाट चाले जोरात, पुण्य आचरता पाप का घडले, हुरूर दाटली मनात. घरट्यात शिरुने चिमण्या साऱ्या, पेला समारती निर्दयतेने, रक्त वाहिले देहातून त्याच्या, खाली पडले निष्प्राणाने. चिवचिवाट हा पिला भोवती, काय मनोगत कोण जाणे, मनी जाणली बोली चिमण्यांची, मानवी स्पर्शात का पक्षाचे म्हणणे. मग पक्षी काय म्हणतात, चिमण्या काय म्हणतात, अरे मानवा तुझीच अपकीर्ती, दे तुझ्या देहात षडविकाराची वस्ती, मानवतेला तूच काळीमा, जगी सभ्यता मिरवतोस किती. श्रेष्ठ ज्ञान तव असताद्वारी, कार्य बुद्धी तुझ्या विचारी, वैभव सत्ता अपहरणाने, उदारपणाची नकली थोरी. जन्म दिला तुझ त्या एक देवाने, भजलास का कधी भक्तीने, भस्म करी जो असत्याने ते, जगे नियंता जो व्यापकतेने.
असेच हवे ते आम्हा जीवन निष्प्रतेने भरून तन्मन अलिप्त काया विकारा वाचोनी जोडी नाते परमेशाचे धन जोडी नाते परमेशाचे धन. आपण खूपच मस्त कविता ऐकवलीत. तर कविते व्यतिरिक्त आणखीन कोणते लेखन आपण केले का? कवितेच्या अगोदर माझं पहिलं 2006 साली एक कथा योगायोगाच्या म्हणे 18 भागाची कथा दीर्घ कथा प्रसिद्ध झाली. मी स्वतः पैसे घालून ते स्वतः खर्च करून प्रसिद्ध केली. 500 प्रती काढल्या, बऱ्याच ठिकाणी खपवल्या. आणि ती कथा योगायोगाची कशी, त्या कथेचं नाव आहे कथा योगायोगाची. तर ती कथा सुचली. मी आठवीत असताना आम्ही मुलं एकदा सागरेश्वरला गेलो होतो. सागरेश्वरला गेल्यानंतर मी आमच्या भावाची सायकल घेऊन गेलो आणि येताना सागरेश्वराचं दर्शन घेऊन आलो आणि येताना घसारीला एक माझ्या आडवा मुलगा आला आणि त्याच्या पायावरून सायकल गेली. मग तो फार लागलं नाही, मला त्यावेळेला थोडासा त्रास झाला. मग नंतर त्यावेळेला मला कितीतरी वर्षांनी एक कथा सुचली. त्या कथेचा असाच आशय घेतला की नायकाच्या गाडीखाली एक नायिका, म्हणजे नजरेत भरलेली नायिका, ती त्याच्या गाडीखाली गावल्यानंतर तिच्या पायाला जखम झाली आणि तिला सांगलीला ॲडमिट नेले. त्याच्यावरनं ते कथा एक शुद्ध एक विवाह सोहळ्याची कथा आहे. सागरेश्वर कृपेनं विवाह सोहळ्याची कथा उत्कृष्ट रंगवतो आहे. मग जी डी बापूचं मनोगत आलं. जी डी बापूंचं मनोगत घेतलं होतं मी. ती पुस्तकं अनेक आपल्या लायब्ररीमध्ये आहेत, अनेक ठिकाणी सांगली जिल्ह्यात लायब्ररी. सुबोध भावे यांच्याकडे कथा गेलेली आहे. अनेक अभिनेत्री अभिनेता सुबोध भाव्याकडे 3 पुस्तकं आहेत. नागठाणला आले त्यावेळेला दिली, मी स्टेजवर जाऊन दिली. कथा योगायोगाची, गीत मयुरा आणि प्रीत भावगंध फुलोरा, अशा प्रकारचे ते ठीक आहे. खूपच मस्त अशी कथा रंगवलेली आहे आपण. तर आपली आतापर्यंत कोणकोणती पुस्तके प्रकाशित झाली आहेत? हे 2006 साली कथा योगायोगांची एक पुस्तक 18 भागाची पुस्तक आहे. नंतर पुन्हा 2014 साली गीत मयुरा कोल्हापूरचं अभिनंदन प्रकाशन याच्यातर्फे एक गीत मयुरा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. त्यानंतर 2017 साली प्रीत भावगंध फुलोरा हा काव्यसंग्रह कोल्हापूर प्रकाशनतर्फे प्रसिद्ध झाला. त्याला अनेक ठिकाणी पुरस्कार जाहीर झाले. औदुंबर साहित्य संमेलनामध्ये दोन्ही पुस्तकांचं प्रकाशन सोहळा संपन्न झाला, पुरस्कार मिळाले. आणि नंतर आता 4थं काव्यसंग्रह काढतोय की शब्दगंध मोगरा हा 4था काव्यसंग्रह काढण्याच्या तयारीत आहे. त्यामधील एखादी छानशी कविता म्हणून दाखवा. प्राणप्रिय भारत माता एक मी समूह घेतलेला आहे. ते चालीत म्हणून शक्यतो जमल त्या चालीत म्हणून धावतो. प्राणासमही प्रिय आमोची एकच भारत माता, इथे जन्म हा आम्हा वीराशी उजळू वीरगतीची गाथा. प्राणासमही प्रिय आमोची एकच भारत माता, इथे जन्म हा आम्हा वीराशी उजळू वीरगतीची गाथा. दक्षिणेहून हिमालयाशी पूर्व पश्चिम चहू दिशाशी एकच आमची गंधित नाती, इथे रुजती बीज फल फुलांचे एकच मानवी नाती. विविधतेतून भाव अनेकी जगी वंदनीय देवता, प्राणासमही प्रिय आमोची एकच भारत माता. युगायुगांचा इतिहास सांगतो सुनीतीने मानव तरतो, ही जीवन सिद्धी ईश्वर प्राप्ती. सत्य बोल हे रामकृष्णाचे जगी अमृता सम होती. संस्कृत प्राकृत माय मराठी विश्वरूपाची एक जनिता, प्राणासमही प्रिया मोची एकच भारत माता.
जगात जे जे भाषे सुंदर त्याहुनी सुंदर भारत भूवर. जगात जे जे भाषे सुंदर त्याहुनी सुंदर भारत भूवर. ही सर्व जगाची माऊली पांडवांना साय श्रीधराचे. पांडवांना साय श्रीधराचे अक्षय यशाची हीच सावली. अनंतरंगी किरण रवीचे अनंतरंगी किरण रवीचे नाही भारती भिन्नता. प्राणासमही प्रिया मोची एकच भारत माता. प्राणासमही प्रिया मोची एकच भारत माता. इथे जन्म हा आम्हा वीरांना इथे जन्म हा आम्हा वीरांना उजळू वीरगतीची गाथा. प्राणसमही प्रिया मोची एकच भारत माता. नाना, तुमची आवडती एखादी छानशी कविता आमच्या प्रेक्षकांना ऐकवा. माझी ही कविता प्रीत भावगंध फुलोरा या दुसरा काव्यसंग्रह आहे, त्यातील कविता मी तुम्हाला गाऊन म्हणतो. श्रावणाविषयी कविता आहे. झिम्माड श्रावण. आला श्रावण श्रावण आला श्रावण श्रावण अंग झिम्माड झिम्माड. आला श्रावण श्रावण अंग झिम्माड झिम्माड. शहारले तन मन माझे होवनिया ताडमाड. शहारले तन मान होवनिया ताडमाड. आला श्रावण श्रावण अंग झिम्माड झिम्माड. कळ्या फुलल्या फुलात वर घालितो फुंकर. कानी घुमते बासरी राणी डोलतो ग मोर. राधा झाले मी बावरी कृष्ण सख्याची ही ओढ. आला श्रावण श्रावण अंग झिम्माड झिम्माड. कशी अनामिक प्रीती कशी अनामिक प्रीती दाटे हृदयात सुर. कुठे भेटेल साजन मन माझे आतुर. कशी निसर्गाची किमया कशी निसर्गाची किमया कधी सुटेल हे कोड. आला श्रावण श्रावण अंग झिम्माड झिम्माड. चिंब भिजले धारानी कशी झाकू गंध काया. धुंद वारा वेडावतो धुंद वारा वेडावतो गाली गुलाबी किमया. ओल्या मातीत बियाण ओल्या मातीत बियाण नव नवतीच मोड. आला श्रावण श्रावण अंग झिम्माड झिम्माड. मोड आल टरारून मोड आल टरारून गंध प्रीतीचा सजला. आकाशाच्या पाखरानी धागा मातीशी जोडला. नवे रूप नवे तेज नवे रूप नवे तेज साज धरतीचा गोड. आला श्रावण श्रावण अंग झिम्माड झिम्माड. आला श्रावण श्रावण अंग झिम्माड झिम्माड. नाना, आपण जाऊ साहित्यिकांच्या गावा या कार्यक्रमामध्ये आपला वेळ दिलात, आमच्याशी छान गप्पा मारल्यात, त्याबद्दल पलूस न्यूज एक्सप्रेस कडून मी आपले आभार व्यक्त करते. नमस्कार. मी हरिभाऊ पुदाले. मला नाना म्हणतात. माझी मुलाखत काव्य स्वरूपात घेतल्यामुळं मी एक कवी आहे याबद्दल माझी मुलाखत घेतल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आणि शतश प्रणाम.
तुम्हाला माझ्यातर्फे पुस्तकाची सप्रेम भेट. पलूस न्यूज एक्सप्रेसच्या जाऊ साहित्यिकांच्या गावा या कार्यक्रमामध्ये अशाच मुलाखतींचा आस्वाद घेण्यासाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस. भेटूया नवीन भागात नवीन साहित्यिकांसोबत. तोपर्यंत पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस.